कल्पना करा, तुमचं विमान सह्याद्रीच्या आकाशात 30,000 फूट उंचीवर उडत आहे. खाली संपूर्ण महाराष्ट्र दिसत आहे, पण अचानक काळेकुट्ट ढगांचा महासागर तुमच्या समोर उभा राहतो. विजांचा कडकडाट सुरू होतो आणि काही क्षणासाठी संपूर्ण सह्याद्री उजळून निघते. त्या प्रकाशात दिसतं हजारो फूट उंच डोंगर, शेकडो धबधबे आणि पावसाच्या पडद्यामागे हरवलेलं गाव. मित्रांनो, महाराष्ट्रात अशी काही ठिकाणे आहेत जिथे पाऊस हा फक्त ऋतू नसतो, निसर्गाचा उत्सव असतो. काही ठिकाणी इतका पाऊस पडतो की सूर्य अनेक दिवस दिसतच नाही आणि काही ढगांना ढग अक्षरशः रस्त्यावर उतरतात. पण नेमकं कोणतं आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण? अबोली, महाबळेश्वर की आणखी एखादं रहस्यमय ठिकाण? चला, आज आपण आकाशातून महाराष्ट्राच्या प्रवासाचा, साम्राज्याचा सफर करणार आहोत. पावसाचं रहस्य. आपलं विमान आता अरबी समुद्रावरून सह्याद्री पर्वतरांगेकडे झेपावत आहे. खाली अथांग समुद्र, वर ढगांचे महासागर आणि इथून सुरू होतो महाराष्ट्राच्या पावसाची खरी गोष्ट. अरबी समुद्रातून येणारे दमट मान्सून वारे सह्याद्री पर्वतरांगांना धडकतात आणि मग सुरू होतो मुसळधार पावसाचा खेळ. याच कारणामुळे सह्याद्रीचा पश्चिम भाग आणि कोकण किनारपट्टी महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य प्राप्त प्रदेश मानला जातो. महाबळेश्वर. आता आपलं विमान सातारा जिल्ह्याकडे वळत आहे. खाली दिसत आहे ढगांना वेढलेलं महाबळेश्वर. हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. कृष्णा नदीचा उगम याच ठिकाणी होतो. दरवर्षी येतो सुमारे 5,500 ते 6,000 मिमी पाऊस पडतो. पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरव्या रंगाच्या महासागरात बदलून जातो. पण मित्रांनो, महाबळेश्वर अजूनही पहिल्या क्रमांकावर नाही. आता आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते ढग अक्षरशः रस्त्यावर चालताना दिसतं. गगनबावडा. आपलं विमान आता कोल्हापूर जिल्ह्यावरून उडत आहे. समोर दिसतंय गगनबावडा घाट. या भागात इतकं धुकं असतं की अनेकदा संपूर्ण डोंगरांना ढगांमध्ये लपून जातो. येथे दरवर्षी 6,000 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. म्हणूनच हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाच्या प्रदेशांपैकी एक मानला जातो. अबोलीचा थरार. आता आपण पोहोचलो आहोत सह्याद्रीच्या एका अद्भुत कोपऱ्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अबोली. खाली दिसत आहे उंच कडे, त्यावरून कोसळणारे शेकडो धबधबे आणि ढगांनी वेढलेले रस्ते. अबोलीला अनेक जण महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हणतात, कारण येथे दरवर्षी सुमारे 7,000 मिमी किंवा त्याहूनही अधिक पाऊस पडतो. कल्पना करा, सकाळ झाली आहे पण सूर्य दिसत नाही. चारही बाजूंनी फक्त धुकं, समोर गरजणारे धबधबे आणि सतत कोसळणारा पाऊस. हे दृश्य आहेत अबोलीचं. म्हणूनच अबोली हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या प्रदेशांपैकी एक मानला जातो. आता परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती बघू. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाचा प्रदेश पश्चिम घाट आणि कोकण किनारपट्टी. पर्जन्य छायेचा प्रदेश पुणे, अहमदनगर, सोलापूर. सह्याद्रीच्या पश्चिम उतार्यावर सर्वाधिक पाऊस पडतो. हा प्रश्न एमपीएससी, तलाठी, ग्रामसेवक आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील या पावसाच्या साम्राज्यातील कोणतं ठिकाण तुम्हाला सर्वात जास्त आवडलं? महाबळेश्वर, गगनबावडा